हा आज आपल्याला पाहायचं इक्वली लाईकली आउटकम्स. तिथे काय म्हणलं, इफ अ डाय इज थ्रोन, जेव्हा आपण डाय काय करतो, थ्रो करतो, तेव्हा काय होतं, एनी ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 मे appear the upper face. जेव्हा आपण डाय थ्रो करतो काय होतं, त्यावेळेला 1 2 3 4 5 6 हे अप्पर फेसला येते, कोणता ना कोणता येईल, पहिल्यांदा 1 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, 6 येईल, काय येईल ना. मग नेक्स्ट इट मीन्स दॅट each number is equally likely to occur. However, if a die is so formed that a particular face come up most often, then that die is biased. इथं काय सांगितलं, ज्याला आपण ते डायग्राम करतो आणि 1 ते 6 मध्येच काय करतील, त्याचे आउटकम करतील. पण रेग्युलर जर समजा 3 3 3 जर समजा काही वेळा पडत असतील तर तशाला आपण काय म्हणतो, बायस्ड म्हणतो. काय म्हणतो, बायस्ड. म्हणजे समजा आता 1 पॉइंट टॉस केलो, समजा हेड हेड हेड, काही वेळा पडले की लगातार पडू शकतो, तर त्यावेळेला काय म्हणतो आपण, त्याला बायस्ड. आणि बायस्ड जर असेल तर पाहता इथे काय सांगितलं, इन दिस केस द आउटकम्स आर नॉट लाईकली टू ऑकर इक्वली. आणि अशाच केसेस मध्ये अशाच केस झाले, समजा कंटिन्यू हेड 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 किंवा टेल 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 जर पडत, त्याला बायस्ड म्हणतो. अशा बायस्ड जर असेल तर काय म्हणतो आपण त्याला, ते इक्वली लाईकली आउटकम नाही. आणि हिअर वी अज्युम दॅट ऑब्जेक्ट युज्ड फॉर रॅन्डम एक्सपेरिमेंट्स आर फेअर ऑर अनबायस्ड. आणि अशा टाइप मध्ये काय आपल्याला एक अज्युम करा म्हणले की रॅन्डम एक्सपेरिमेंट आपण करतो, त्यामुळे काय होऊ शकतो, फेअर ऑर अनबायस्ड होऊ शकतो. A given number to outcomes are said to be equally likely if none of them occurs in a preference to orders. A given number outcomes are said to be equally likely. ज्यावर आपण काय करतो, कॉइन म्हणा, डाय म्हणा, थ्रो करत जे आउटकम येते त्याला काय म्हणतो आपण, इक्वली लाईकली आउटकम म्हणतात. बाकी जे असतात ते काय असतील, नन ऑफ देम ऑकर इन प्रिफरन्स टू ऑर्डर्स. म्हणजे बाकी दुसरं काय पडू शकतो का त्यामध्ये, 6 जातात, 1 डाय थ्रोन केलो, आपल्याला काय 6 पॉसिबिलिटीज पडतात, 1 2 3 4 5 6. मग ते काय होतात, जर समजा लगातार जर एकच पडलं 1 1 1 किंवा 3 3 3 असं पडलं तर ते बायस्ड राहू शकतो. आणि जर बाकी जर ते काही नसतील तर ते प्युअर अनबायस्ड असू शकतो. आता इथे दिलेलं एक्झाम्पल काय, इफ अ कॉइन इज टॉस्ड possibilities of getting head or tail are equal. आपण कॉइन जर टॉस केलं तर त्याची पॉसिबिलिटी काय असते, एक हेड असतो नाहीतर टेल असतो. बाकी काय असू शकतो का नाही. A die is having numbers from 1 to 6 on different faces is thrown. Check the possibility getting one of the numbers. आपण जर डाय थ्रोन केलं तर 6 पॉसिबिलिटीज आहेत, एक तो 1 पडू शकतो, 3 पडू शकतो, 2 पडू शकतो, 4 पडू शकतो, 6 पडू शकतो, 5 पडू शकतो. रॅन्डमली कसे पडू शकतो, पण 1 to 6 मधले पडतात, त्याला सोडून दुसरं कोणत्या एका पॉसिबिलिटी पडण्याचा चान्स नाही. ऑल द आउटकम्स आर इक्वली लाईकली. आणि हे सर्व आउटकम म्हणजेच काय असतात, इक्वली लाईकली आउटकम असतात. आता इथं प्रॅक्टिस सेट 5.1 पहा काय सांगितलं, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज are there in each of the following. इथं पहिला क्वेश्चन काय म्हणतो पहा, वनिता knows the following sites in महाराष्ट्र. वनिताला माहिती आहे महाराष्ट्रातील वेगवेगळे साइट्स काही तर शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर व्हॅकेशन. आणि तिनं काय करणार आहे या समर व्हॅकेशन मध्ये त्या साईटला भेटण्याचा म्हणजे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, भेट देण्यासाठी म्हणा किंवा फिरायला म्हणा, आपण टूर जसं करतो तसं. भेटायचे कोणते कोणते त्याचा, एक अजिंठा, पुन्हा दुसरा जो महाबलेश्वर, तिसरा जो आहे काय लोणार सरोवर, चौथा आहे तरोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, आणि पाचवा जो आहे आंबोली, 6वा आहे रायगड, 7वा आहे माथेरा, माथेरा, आणि लास्ट कोणता 8वा आनंद आहे. हे एवढे 8 पॉसिबिलिटी आहेत. मग त्याने जर गेले प्रत्येक समर व्हॅकेशनला तर ते कोणत्या येणार असतात, ती पॉसिबिलिटी किती आहे, 8 पॉसिबिलिटीज राहणार ना. मग इथं आपल्याला सांगितलं किती पॉसिबिलिटीज आहेत ते सांगावले. आता इथं टोटल तिला माहित असलेले साईट कोणते आहे, समजा पहिल्या वेळा जाईल, समजा कोणता महाबलेश्वरला जाईल, सेकंड समर व्हॅकेशनला समजा अजिंठाला जाईल, थर्ड समरला कोणता जाईल आनंदवनला जाईल, फोर्थ समरला
कोणत्या तरी आंबोली घाटला जाईल, 6व्याला रायगडला जाईल, 7व्याला माथेरानला जाईल, 8व्याला समजा लोणार सरोवरला जाईल. रॅन्डमली कोणत्या ना कोणत्या एका लोकेशनला एका ठिकाणी जाऊन भेट देणार. पण तिला माहित असतं की 8च आहेत, म्हणजे पॉसिबिलिटी किती आहेत? 1. मग इथे लिहायचं देयर इज 8 पॉसिबिलिटी. किती पॉसिबिलिटीज आहेत? 1. दरवर्षी तिने 1 समर व्हॅकेशनला एका ठिकाणी भेट द्यायचं जर ठरलं, 8 समर व्हॅकेशन मध्ये तिने 8 ठिकाणी भेट देऊ शकतो. फक्त रॅन्डमली कोणत्या करते ना. आता दुसरा पार्ट, एनी डे ऑफ ए वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. आपल्याला आठवड्यातला एक दिवस चॉईस केला, असे किती दिवस येतील? रॅन्डमली एकच दिवस चॉईस करायचा आठवड्यातला एक. कोणताही चॉईस होऊ शकतो. संडे होऊ शकतो, मंडे होऊ शकतो, ट्यूजडे होऊ शकतो, वेडनेसडे होऊ शकतो, थर्सडे होऊ शकतो, फ्रायडे होऊ शकतो, सॅटर्डे. मग किती पॉसिबिलिटीज आहेत? 7 पॉसिबिलिटीज. म्हणून इथे देयर इज 7 पॉसिबिलिटीज. 7 पॉसिबिलिटीज. आता थर्ड पार्ट, सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52. समजा आपण काय करू, 1 to 52 नंबरचे कार्ड बनवलो आणि त्याच्यात आपल्याला एकच पिक करायचा. असे नंबर ऑफ पॉसिबिलिटी किती राहू शकते? 52 असू शकतात. आता का नाही? म्हणून येतात किती? 52. मग इथं काय देयर आर 52 पॉसिबिलिटीज. आता चौथा पार्ट, वन नंबर फ्रॉम 10 to 20. 10 to 20 इज रिटन इन ईच कार्ड. प्रत्येक कार्डवर आपण 10 to 20 चे नंबर लिहिणार. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. मग टोटल किती आले नंबर? ते 11 आले. म्हणजे कार्ड किती आले? 11. प्रत्येक कार्डवर 10 ते 20 पर्यंत नंबर दिला जातो. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि पुन्हा 20. म्हणजे 11 आलं. म्हणजे किती राहतात पॉसिबिलिटीज? 11. म्हणून इथं काय लिहायचं? देयर आर 11 पॉसिबिलिटीज. पॉसिबिलिटीज म्हणजेच प्रोबॅबिलिटी असतं. हे एवढंच आहे बस. आपल्याला बाकी काय जाणवलं? प्रॅक्टिस सेट 5.1 खतम. काय संबंध नाही तर विचारू शकतो. काय आहे का अडचण? चालेल, सोडा. पहिला एक्सरसाइज सोपा आहे बरं.